उमेदवाराच्या त्याच्यावर प्रचारामध्ये केलेलं आहे. तर आम्हाला हे विचारायचं की आपण स्वतंत्रपणे पुन्हा सर्व पक्षाशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. सर्व पक्षाच्या नेत्यांशी, महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सर्व पक्षातल्या नेत्यांची माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सगळेजण मला आपला मानतात, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बहुजन विकास आघाडीला या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने पाठिंबा द्यावा, म्हणजे विषय संपेल. आम्ही ही अगदी नैसर्गिक हक्काने ही जागा आमची आहे. 3 आमदार वसईसारख्या वसई विरार महानगरपालिकेत 115 पैकी 109 नगरसेवक, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं सभापतीपद, तालुकाचं सभापतीपद, अनेक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सरपंच पालघर जिल्ह्यामध्ये आमचे आहेत. सरपंच, उपसरपंच, सदस्य हे आमचे आहेत. त्याच्यामुळे नॅचरली या जागेवर आमचा अधिकार आहे आणि आम्ही ही जागा लढणार आहोत लवकरच. कारण माझी अडचण अशी आहे का आपला एकमेव पक्ष असा आहे का जिकडे 8-10 इच्छुक झालेले आहेत. 8-10 इच्छुक झालेले आहेत. मला लढवणं हे फायनल आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, उमेदवार आम्ही सगळे माझे सहकारी आहेत, वरिष्ठ सहकारी, त्या सगळ्यांना घेऊन कोणता उमेदवार आणि परत समजुती काढणं, म्हणजे एकमत कसं करता येईल हे एकमतच बाकी आहे. बाकी उमेदवार आपण लढणार. याबाबत चिन्हासंदर्भात काय वाद आहेत का? चिन्हा संदर्भामध्ये चिन्ह 8 दिवसामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोचू. सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे. सोशल मीडिया 1 वर्ष तुम्हाला माहीत आहे, दुर्दैवाने चिन्हाबाबत चिटिंग करून आम्हाला फसवलं गेलं. ठीक आहे, ज्याची त्याची करणी. आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे का या सोशल मीडियामध्ये अगदी आज चिन्ह मिळालं, उद्याला लोकांपर्यंत पोचणं. कारण का त्याचा अनुभव तुम्ही महाराष्ट्रातल्या 2 पक्षाच्या निशाणीच्या बाबतीत घेतलेला आहे. आणि त्यांच्यातल्या दुसऱ्या गटाला किंवा पहिल्या गटाला जे म्हणा ते, त्यांना मिळालेली निशाणी मला वाटते सर्वदूत पोचली. त्याच्यामुळे आजच्या युगामध्ये चिन्ह पोचवणं फार कठीण नाही. विकास कामं आम्ही जी केलेली आहेत ती विकास कामं, किंवा अगोदर जी केलेली आहेत ती विकास कामं, आजपर्यंत तुम्ही आमचा प्रचार बघितला तर आम्ही आमच्या कामावर भर देतो किंवा आम्ही काय करणार आहे, फ्युचर प्लॅनिंग काय, त्याच्यावर करतो. समोरचा कोण कसा आहे, इकडे सुरुवात करताना आपल्या एका पत्रकार मित्रांनी सुरुवातच सांगितली का अगोदर या पक्षाचा होता, मग त्या पक्षाचा होता, मग त्या पक्षाचा होता, मग अ गटाचा होता, मग ब गटाचा होता, आणि आता आपण क गटात जायच्या तयारीत आहेत, वगैरे वगैरे जे काय तुम्ही बोलले. तर या प्रकारच्या लोकांवर टीका करण्याची आम्हाला काहीही गरज नाही. लोक अंगठाच्या बसतील, पण त्यांना व्यवहारी ज्ञान असते. त्याच्यामुळे व्यवहारी ज्ञान असलेले लोक लोकांना ओळखतात. माझा प्रत्येक वेळी भर माझ्या विभागाला प्राधान्य कोण देतोय, माझा सपोर्ट माझ्या विभागाच्या विकासाकरता, आपल्या लोकांच्या विकासाकरता आणि समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना जो पक्ष बरोबर घेऊन जाईल, जो सरकार बरोबर घेऊन जाईल त्याला असणार. माझे सगळ्यांची चर्चा झालेली आहे. सगळं मी एका पक्षात 2 पक्ष नाही, मी इकडे आता तुमच्यासमोर बोलला ना, सगळ्या पक्षांची माझ्या मैत्रीचे संबंध आहेत. करावा सपोर्ट मला. आमची बहुजन विकास आघाडी येत्या 4-6 दिवसात.
आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, फक्त उमेदवाराची औपचारिकता बाकी आहे. बाकी आमचं तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी सभा, मीटिंग, चर्चा, कार्यकर्त्यांची बोलणं, हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जव्हार मुखाड्यापासून पालघरमध्ये देखील मी गेलेलो. जव्हार मुखाड्याला आमचे काशीनाथ पाटील व अन्य त्या मंडळींनी 2-3 सभा घेतल्या. वसईतल्या विरार ईस्ट वेस्ट, चोपारा ईस्ट वेस्ट, वसई ईस्ट वेस्ट गाव, अशा प्रकारच्या मीटिंग झाल्या. त्यामुळे मीटिंग चालू आहेत, आमचा प्रचार चालू आहे. सर्व पक्षाने स्टार प्रचारक घोषित केले. आपला स्टार प्रचारक कोण असणार? काय स्टार प्रचारक कोण असणार? स्टार प्रचारक हे काय इकडे बसलेले आहेत ना, आम्ही सगळे स्टार आहेत. यांच्याकडे काही स्टार आहेत. आमचा कार्यकर्ता स्टार आहे. आमचा कार्यकर्ता स्टार आहे, कारण का तो प्रामाणिकपणे काम करत असतो. त्याच्यामुळे स्टार प्रचारक आम्ही सगळे आहेत. तर लोक मला माझ्या तोंडात शेण घालतील का मी टीका करायची तुमचं ऐकून आणि मीच ते करायचं. माझ्या पक्षामध्ये प्रामाणिक असलेला, ज्यांनी पक्षाकरता खस्ता खाल्लेल्या, त्याची आर्थिक स्थिती बेताची असली तरी चालेल, पण तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ताच माझा उमेदवार असणार. आतापर्यंत आदिवासी केंद्रीय मंत्री देखील इथे आले, परंतु अनेक आदिवासींचे मुद्दे पोहोचलेले नाही आहेत. येणाऱ्या पुढच्या आगामी लोकसभांसाठी बघूया कशा प्रकारे आदिवासींसाठी काम करणार मुद्दे करायचे. एक लक्षात घ्या, आपण जेवढी कामं करतो, म्हणजे मी प्रत्येक वॉर्डात जातो, विभागात जातो, त्यावेळी बोलतो का तुमच्या कामाची यादी द्या आणि सांगा काय याच्यानंतर परत कामं नाही करणार. आपण जशी कामं करत जातो तशा नवीन नवीन गरजा वाढत जातात. आपण काम करत जातो, म्हणजे ह्याचा कधी एंड नाही मिळत कामाचा. काम एक प्रश्न सुटला तर दुसरा नवीन येणार. डहाणूपर्यंत बळीराम जाधवांनी लोकल अगदी भांडून लोकल नेलेली. त्यावेळचे मंत्री, आपले मुख्यमंत्री सगळे झेंडा दाखवायला आलेले. पण डहाणूपर्यंत लोकल गेली का प्रश्न सुटला नाही. होत ना तसं. आता AC लोकलची मागणी व्हायला लागली आहे. आणि काय वाईट नाही, चुकीचं काय. सुबत्ता वाढते, लोकांच्या गरजा आणि अपेक्षा त्याप्रमाणे वाढत आहेत. त्यामुळे काही विषयच नाही. तुम्ही तो जो प्रश्न सांगितला ना, त्याचं उत्तर असं आहे की DPCची मीटिंग व्हायची. त्या DPCची मीटिंगचे अध्यक्ष असायचे सावरासाहेब, परंतु सावरासाहेबांची कामं आणि वनगासाहेबांची कामं ते आप्पांना सांगायची की ही कामं होत नाही, जरा आप्पा तुम्ही अधिकाऱ्यांना बोला. आणि आप्पा खडसावून अधिकाऱ्यांना सांगायचं का बाबा यांच्या विभागामधली अशी अशी कामं आहेत आणि ती झाली पाहिजेत. ते ही सगळ्या लोकांनी बघितलं आहे DPCमधल्या मीटिंगला. त्यामुळे त्या समाजासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्यांना देखील त्रास होत असताना आप्पांनी त्यांच्यासाठी काम केलं आणि त्या हक्काने आप्पांना सांगायचे. कुछ लोगों ने चीटिंग किया है, आपने ही देखा है. और हार जीत चलता रहता है. हार जीत चलता रहता है, अलग अलग तरीके से. वो एक ध्यान में रखो, आपने वसई विरार में देखा है, पूरे जिले में देख रहे हैं कि हमारे खिलाफ सब पार्टी एक हो जाती है. मतलब जो एक दूसरों की डेड अगेंस्ट है वो सब पार्टी. आपने कॉरपोरेशन में भी देखा, मेरे MLA के इलेक्शन के वक्त देखा, हर वक्त देखा. ऐसे देखते बाद में एक तो होते ही है और अलग से चीटिंग चालू करते. निशानी नहीं मिले, ये नहीं मिले, वो नहीं मिले. कुछ अपने कार्यकर्ताओं को किसी अन्य माध्यम से तकलीफ देना चलता है ना. पूरा ताकत लगा देते हैं. इलेक्शन के वक्त युद्ध यही धर्म रहता है. आपण बळीराम जाधवांचे कार्यकाळ आणि आपल्या राजेंद्र गौडचा कार्यकाळ तुम्ही कम्पेअर करा बळीराम जाधवांचा आणि त्याच्यानंतरचा कार्यकाळ. बरोबर आहे. आणि पाहिजे तर तुम्ही सांगतील त्यावेळी बळीराम जाधवांना मी पाठवतो, तुम्ही त्या 2 उमेदवारांची कुस्ती लावा, आमची काही हरकत नाही.
बळीराम जाधव त्याच्यात काय केलं आहे, काय दिवे लावले, हे योग्य प्रकारे सांगतील. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या पक्षातनं 8 ते 10 उमेदवार आहेत, एकाला तिकीट देणार, बाकीचे 6-7 जण समजा नाराज झाले किंवा त्याचा फटका होण्याचं काय असं काही समजूत काढायचं. मी काय बोललो म्हणून एकतर्फी मी उमेदवार ठरवत नाही. सगळे म्हणतात अरे तुम्ही करतील ते, हो मी करेल, पण माझ्या सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन मी माझ्या सिनियर सहकाऱ्यांचं चर्चा करतो, कोण योग्य कोण अयोग्य, आणि ज्या आहेत इच्छुक त्या सगळ्यांना रियालिटी सांगतो आणि मग उमेदवार. जाहीरनामा वगैरे सगळं काम चालू आहे. अजू पाटील, मुकेश सावे बसलेले आहेत तिकडे, जे जे मुद्दे आहेत ते काढतायत. आपण महिला उमेदवार की सूची है, महिला उमेदवार की है आपकी सूची, महिला उमेदवार हाँ महिला हमारे पास बहुत ही करतूतवान है, मतलब आप सब भी जानते हैं. कभी प्रतिनिधित्व किया है, मिनिस्ट्री में रहे हैं, सभापति है ना, सभी है ना. ये बात चांसेस है महिला उम्मीदवार की, हो सकता है कुछ भी. मैंने क्या बोला, मैं मेरे सभी सहकारियों की चर्चा करके डिक्लेयर करूँगा. एक सबसे इम्पोर्टेंट जवाब आपको मिल गया है कि हमारा उम्मीदवार है, बहुजन विकास पार्टी का उम्मीदवार है. अभी सिर्फ नाम, ये एक सब्जेक्ट रहा है, हो जाएगा डिक्लेयर. मैनिफेस्टो क्या मैनिफेस्टो का बोला ना, अजू भाई, मुकेश भाई जैसे जो हमारे सीनियर कलीग्स हैं, वो उनके हिसाब से उस पर वर्किंग कर रहे हैं. हमने किए हुए काम और करने के काम, ये मुद्दे लाके, हमारा कोई नेशनल मैनिफेस्टो तो रहेगा नहीं. हमारा अपने जिले का जो आदिवासी जो ज़रूरत है उसका ही रहेगा, जो लोगों की ज़रूरत है उस हिसाब से हमारा मैनिफेस्टो. पिछली बार शिवसेना और भाजपा दोनों साथ में चुनाव मिलकर लड़े. इस बार शिवसेना को संजय को उठाया, तो ठाकरे ग्रुप ने अपना कैंडिडेट खड़ा किया, भाजपा और संजय ग्रुप ने एक साथ लड़े. इसमें मतों का विभाजन होगा शिवसेना. और दूसरा उन्होंने भाजपा ने भी राज ठाकरे को साथ में लिया. उत्तर भारत की उससे नाराज है क्योंकि राज ठाकरे ने हमला करा उत्तर भारत में. इसको मेरे साथ नहीं, अभी राज ठाकरे साहब या ये बड़े नेताओं पे तो मुझे बात करने की जरूरी नहीं. उत्तर भारतीय नाराज़ है नहीं है, इसके बारे में मैं नहीं बोल सकता कि उनको ना राज ठाकरे जी को साथ में लेने से बीजेपी और शिंदे साहब ने उन पे क्या फ़र्क गिरेगा क्या नहीं, इसके बारे में तो मैं कुछ बोलने के लिए नहीं. मैं मेरे पार्टी के बारे में बोलूँगा. और मैं किसी भी पार्टी से, अच्छा एक सवाल आपने पूछा जो जिसका जवाब मेरे को देने में आनंद रहेगा. मैं किसी भी पार्टी का क्या चल रहा है ये देखने के बजाय मैं आपको इतना ही कहता हूँ कि 3 सीट हम विधानसभा में लड़े तो उसके हमारे वोट, और जिधर 3 सीटों पे हमने सपोर्ट किया था उसके विधानसभा के वोट अगर आप देखते हैं तो किसी भी पार्टी से हमारे ये क्षेत्र के वोट ज़्यादा है. सेना के वोट कैसे बटेंगे, सेना बीजेपी के वोट कैसे बटेंगे, 2 सेना हुई, 2 राष्ट्रवादी हुई, 2 कांग्रेस ने जो हुए, तो उनके वोट बटने की वजह से उस पर मैं डिपेंड ही नहीं. हमारे कितने वोट है वो कैसे बढ़ सकते हैं. नेचुरली जो वोट है और जो नए मतदार आए हैं, बड़े हुए मतदारों में से ज़्यादा हिस्सेदारी अपने पार्टी में कैसे आई, वो कोशिश हम करेंगे. लेकिन एक ध्यान में रखो कि हमारा वोट फिक्स है, हमारे वोट में बंटवारा हुआ नहीं और होगा नहीं, क्योंकि वो खाली बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ता है, वोटर है. देखो अभी है ना 21 लाख का वोटर आसपास है, वो भी बढ़ गए. गए इलेक्शन में हमारे 491 थे, 491 थे, बराबर है, उसमें कुछ कम होने वाले नहीं है. अभी अगर 21 के आसपास है, 50% भी हुआ, 10-11 लाख हो गया, तो हमारे तो फिक्स है 5 लाख वोट. बचे जो 5-6 लाख वो आपको किसको देने हैं दे दो.
तो आपको पिक्चर एकदम क्लियर है। आंकड़े में कितने आ रहे? मैंने बताया ना 490 है तो 5 लाख हमारे फिक्स है। एक मिनट 21 लाख के करीबन 21 लाख वोट है, उसमें से लास्ट इलेक्शन में हमको 491 मतलब 5 लाख मिले। जनरली अपने एरिया में 50% के आजू बाजू में वोटिंग होती है, तो उसमें से 5 लाख तो हमारे फिक्स है। उसमें कितने बढ़ाने के वो हम देख रहे हैं। अभी बचे हुए 5 लाख में किस पार्टी को कितना देना है वो आप तय कर लो, ये कहा उन्होंने। किसी भी पार्टी ने अभी तक जो है जंगल जमीन का और पर्यावरण का सुरक्षा और नदी नाले का मुद्दा किसी ने अपने घोषणापत्र में नहीं डाला है। क्या आप अपने चुनाव इसको डालने वाले? कौन से मुद्दे लेने के, वो लोगों को पूछ के ही, मतलब जो कार्यकर्ता है अपने उनके हिसाब से ही हम लेंगे। लोकल मुद्दा आज वसई में एक मुद्दा है तो जवार में दूसरा है, मोखाड़ा में तीसरा है। एक ध्यान में रखो कि किधर तो अस्पताल का है कि प्राइमरी हेल्थ सेंटर नहीं, कहीं पे स्कूल का है, कहीं पे रास्ते का है, कहीं पे पानी का है। क्या ऐसे कई पहाड़े हैं कि उधर पानी नहीं पहुंचा। तो ऐसे हर एरिया के अलग अलग है। पर्यावरण कैसे टिके रहेगा वो भी देखने के हिसाब से हमारा रहेगा। जावेद साहेबांच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याच्या विकासाची कुठली कामं रखडली किंवा तुमचा उमेदवार आल्यानंतर कोणती झाली तेवढं सांगा, कोणती कामं केली, कोणती झाली तेवढं सांगा। मी मगाशी बोलला बळीराम जाधव आणि त्यांची नुरा कुस्ती लावायची असेल त्या दिवशी तुम्ही लावा। नाही तिरंगी असं नाही, तिरंगी असं नाही, ती चौरंगी पण होईल, पाचरंगी पण होईल। निवडून येणारा पक्ष आमचा आहे, शत्रू आम्ही कशाला बघू। ते 2 नंबर 3 नंबर करता भांडतायत। नंबर 1 आहे ते अनडिस्प्युटेड, तुम्ही पण सांगतायत आम्ही आहेत। काही के बारे में एक है सभी पार्टी के बड़े बड़े नेता वो ईवीएम मशीन पे ईवीएम मशीन पे बात कर रहे हैं। जो वीवीपैट है उसके बारे में बात करते हैं। मांग की है कि वीवीपैट की काउंटिंग सब करो, ईवीएम मशीन हटाओ। दुनिया में कहीं पे भी ईवीएम मशीन है नहीं। मुझे एक ही मालूम है ईवीएम मशीन टेम्पर होता है नहीं होता, लेकिन सरकार इलेक्शन कमीशन अगर लोगों के सामने प्रश्न चिन्ह है तो उनका समाधान करना, जिस पे ऑब्जेक्शन नहीं ऐसे बैलेट पेपर पे वोटिंग करना, तो किसी का डाउट ही नहीं ना। वोट आपको मिल रहे हैं, वोट आपको मिल रहे बोल रहे हम ईवीएम में मैनिपुलेशन नहीं करते, तो बैलेट पेपर पे वोटिंग हो जावे, कोई भी डाउट में नहीं रहेगा। आप सीना ठोक के बोल सकते हो कि वोट बैलेट पेपर पे लेके भी हम चुन के आए। तो लोगों का शक दूर करना ये किसी भी राज्यकर्ता का काम है। राजा ने डाउट के ऊपर रहना चाहिए, सिंपल सी चीज। मला 2-4 ठिकाणून कॉन्टॅक्ट झाला आहे, पण सगळ्या ठिकाणी पोचू शकतो का ह्याचा विचार करायला लागला। त्यांनी सांगितलं आम्ही लढू, बघतो मी काय करायचं ते। येऊन जा ना इलेक्शन, बघू आता या इलेक्शनमध्ये शेवटच्या मुवमेंटपर्यंत कोण काय करतात, कोण कशा प्रकारे। जो मित्र असेल, आम्हाला इकडे मित्र आहे, तिकडे आम्ही बाहेर त्याचे मित्र, आमचा इकडे जो मित्र त्याचे आम्ही बाहेर मित्र। मोदी पार्लमेंटमध्ये सांगतात की इस बार 400 पार त्यांचा नारा आहे। आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बीजेपीचा एक कॅन्डिडेट उभा आहे, उद्धव ठाकरेचा एक कॅन्डिडेट उभा आहे, आपलाही कॅन्डिडेट म्हणजे तुमचाही कॅन्डिडेट बहुजन विकास आघाडीचा उभा आहे। आपला म्हणजे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे राम मंदिर, काँग्रेसचा अजेंडा आहे वृद्धांना लाख रुपये देणे, पण आपल्या कोणाला सिनियर सिटीजन महिलांना म्हाताऱ्या लाख रुपये वर्षाला लाख रुपये
काँग्रेसचा आहे त्यांचा आता जो तयार केला त्याच्या दाखवला तसं आपलं बेसिकली या इलेक्शनमध्ये आपला काय अजेंडा आहे? तुम्ही एक लक्षात ठेवा का आपण आपल्या कॉर्पोरेशनमध्ये ज्या काही योजना राबवतोय त्या तुम्ही BJPच्या नेत्यांना पण पाठवा, काँग्रेसच्या पण पाठवा, कम्युनिस्टांना पाठवा, DMK, AIDMK जे काय BJD, RJD, LJD त्या सगळ्यांना मॅनिफेस्टो आपलं जे आहे ना, जे कॉर्पोरेशन महिला बालकल्याणमधून चालू होतोय तेवढ्या योजना लोकांकरता दिल्या ना तरी खूप होतील. पुढच्या इलेक्शनमध्ये फक्त राजेंद्र गावित आणि बळीराममध्ये फक्त 13 ते 14,000 वोटिंगचाच फरक होता. साधारण एवढा समथिंग 49,000, 4,49,000 आणि 4,59,000 जे काय एवढाच होता. मग तो जो फरक जर पाहायला गेला तर आता काही नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे का जेणेकरून आता येणारा जो कॅन्डिडेट आहे त्याला आपण चांगल्या प्रमाणात खुश करू आपल्या जे काही योजना आहेत लोकांपर्यंत पोहोचून काही परिवर्तन होण्याची शक्यता आहे. आपल्या योजना आपली कामं बऱ्यापैकी पोचल्या, ज्या नाही पोचल्या त्या पोचू, उमेदवार निवडून आणू आणि छाती टोपणे आणू. थँक्यू. आप्पा आमच्याकडे तरुण नेतृत्व आहे. क्षितिज ठाकूर, राजेश पाटील हे सगळे तरुणच आहेत. आमचे कार्यकर्ते तरुण आहेत आणि मला वाटते बऱ्यापैकी मी पण तरुण आहे. अप्पा आपने डंके की चोट पे कहा है कि हम अपने उम्मीदवार को खड़ा करेंगे. अभी महायुति का खड़ा नहीं करेंगे, खड़ा कोई भी रह सकता है, जीत के लाएंगे. जीत के लाएंगे. अभी महायुति ने जो कार्यक्रम मेलावा किया था यहाँ पे उसने अपने घटक सहयोगी दलों में बहुजन विकास आघाड़ी का भी नाम उसमें लिखा था. अरे तो क्या ये उम्मीद मान लिया जाए कि वह ईडी CBI का डर दिखा के आपको अपना उम्मीदवार खड़ा करने के लिए रोकना चाहते हैं? मेरे को आज तक वो कोई भी किसी ने भी ये बात नहीं की, ना डर दिखाया ना किया. मेरे सबसे संबंध है, ना मुंह से कोई बोला ना लिखित बोला, इसलिए वो सवाल मेरे लिए कुछ ज़्यादा अहमियत रखता ही नहीं. ये आपके दिल में सवाल है, मेरे दिल में नहीं. परवा वसई गावामध्ये शिवसेना भाजपचा मेळावा झाला महायुतीचा. तुमच्या पक्षाचं नाव त्यांनी बॅनरवर वापरलं. आता मी काय करू? आमचा पक्ष लिहिलेल का नाही बघूया. मग त्याने ते टॅक्टिस काय वापरलाय. मी काय म्हणतो, आमचा पक्ष एवढा मजबूत आहे का सगळे पक्ष त्यांच्या याच्यावर लावतात. त्यांना शुभेच्छा. प्रदेशाची निवडणूक 1 तर 4 सोपार अशी म्हटल्याप्रमाणे त्यातली एक तर कमी पकडा. म्हणजे मोदींच्या भोवती एकंदर सगळं राजकीय देशाचं चित्र फिरतंय. महाविकास आघाडी मी काय म्हणतो, अबकी बार 400 पार किंवा कशावर मला काहीच बोलायचं नाही. त्यातली एक कमी करा. पण म्हणजे मोदी नको हा मुद्दा तुमचाही असेल. नाही एक कमी करा, एवढंच मी बोलू शकतो. आपले काय माहिती आहे ना, सायकल ब्रँड अगरबत्ती आहे, सगळ्या देवांपुढे चालते. आपको विधानसभा चुनाव में महानगर पालिका बराबर महानगर पालिका चुनाव में लोग अगर मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए क्या मानेंगे? देखो, आप एक ध्यान में रखो, अपनी दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी लोकशाही है. हाँ, और मैंने पहले बोला कि शायद अनपढ़ लोग हैं वोटर्स, लेकिन उनको जनरल नॉलेज अच्छा है, व्यवहारिक ज्ञान जो बोलते हैं वो अच्छा है. भले भले को चढ़ाया है, भले भले को उतारा है. इंदिरा जी को जोर से चढ़ाया था, उतारा, वापस जोर से चढ़ाया. तो डेमोक्रेसी में, लोकशाही में कब क्या होगा ये कोई बोल नहीं सकता. सब मुमकिन है लोकशाही में. अब्बा, आपने पिछली बार चुनाव में एक आरोप लगाया था कि बहुत सारे डमी जो है बोगस वोटर यहाँ पे वोट देने के लिए आएंगे. अगर ऐसा अभी एक ध्यान में लो, अभी एक अच्छा है, कोई बाई इलेक्शन होता है, कौन कुछ होता है, क्या होता है,
कॉरपोरेशन की इलेक्शन हुई, जो भी हुई, तो पूरा आप लोगों ने देखा मुंबई, थाना, पालघर के अलग अलग पार्टी के लोग जो छूटे हुए वो इधर आते। अभी ये लोकसभा का इलेक्शन पूरे कोंकण में, नासिक में 20 तारीख को है। अभी जो वो अपनी अपनी देखेगा, दूसरे इधर लीडरशिप करके जो पहले आते थे ना, वो अभी इधर कोई नहीं आएगा लीडरशिप करने, जो वो अपना देख। हाँ, मतलब जो पहले आते थे कि चलो वसई विरार, कॉरपोरेशन भी साथ में होगी, विधानसभा भी साथ होगी। अभी मेरा मैं देखता हूँ, तेरा तू देख, वही माए बाप नहीं है हमारे पार्टी में, हम ही है इधर, दूसरे पार्टी के कोई माए बाप नहीं है। अरे बोल के हुआ ना यार, आप वापस घूम के उधर आए, बोल के हुआ, बोला ना भाई, बोला ना। अरे जवाब दिया मैंने, अरे खाली जवाब नहीं दिया तो आपको अपने गाड़ी में से लेके आया यहाँ। हाँ, इंडिया गठबंधन ने पिछली बार सपोर्ट, आज इंडिया गठबंधन है वो राष्ट्रवादी कांग्रेस, इस बार उन्होंने सपोर्ट नहीं किया। अरे मैंने क्या बोला आपको, मेरे खिलाफ सब पार्टी एक साथ होती है, कॉरपोरेशन में भी, विधानसभा में भी, लोकसभा में। अभी देखो ना, आगे आगे देखो कौन कौन एक साथ होते हैं। दिखने में अलग होएंगे, अंदर से कितने एक होते हैं, आप भी देख लो, आप भी देख लो। धन्यवाद। स्टार प्रचारक कौन होगा अपनी पार्टी का? स्टार प्रचारक हमारा कार्यकर्ता हमारा स्टार प्रचारक है, जो हमारे लिए वोट निकालता है वो।